आता तुमची खात्री पटली असेलच, देवयानीवरच्या हल्ल्यात आमचा काही हात नव्हता. त्याबद्दल तुमचं अभिनंदन रणवीराज. कारण तसं जर असतं तर त्याचे किती वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागले असते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. थांबा विक्रमादित्य, एक महत्वाचा सल्ला देतो तुम्हाला, तो तुमच्या आणि आमच्या दोघांच्या हिताचा असेल. देवयानीने जे काही केलं त्यामुळे साईमाने तिचा स्वीकार केला असेल कदाचित, पण आम्ही नाही. या घरावर संकट आली, येतही राहतील. जर तुम्ही देवयानी सोबत या घरात राहाल तर. पण आम्हाला वाटतं तुम्ही हे घर सोडून गेलात तर बरं होईल. वहिनी, आता काहीच काळजी करण्याचे कारण नाही. देऊ आणि देऊचं बाळ सुखरूप आहेत. ते लवकरच तिला घरी सोडणार आहेत. खरंच देऊ बरी झाल्याचा आनंद वहिनीना झाला, तो आनंद माझ्या वाट्याला का नाही आला? माझ्या मुलीचं सुख मला कधीच मिळणार नाही. मी असं कोणाचं काही काय वाईट केलं होतं की माझी मुलगी मला इतकी दुरावली? एवढं सगळं होऊन सुद्धा बाळ सुरक्षित राहिलं, केवढा चमत्कार म्हणायचा नाही? म्हणजे खरंच मला मोठा चमत्कारच वाटतोय हा. देव, तुला आता तुझ्या तब्येतीची जास्त काळजी घ्यायला हवी. हं, थोड्या वेळाने खाऊन घे. साक्षी, आई कधी आलात तुम्ही? आत्ताच आलो. तू घरी गेला होतास ना तेव्हा. देवयानीसाठी जेवणाचा डबा आणायला गेलो होतो आम्ही. पण आई, आता तुम्ही काही काळजी करायची नाही. देवयानी अगदी ठणठणीत बरी होणार आहे. हो, होतास म्हणून सगळे उपचार वेळेवर व्यवस्थित झाले. तू आता खरं तर घरी जाऊन आराम कर. आम्ही थांबतो देव बरोबर. नाही साक्षी, आम्ही देवयानी घरी नसेल तर आम्हाला खरंच करमत नाही. ठीक आहे, निघूया. निघतो. बाय बाय. काळजी, आराम कर. ये. अच्छा, बाय. बाय. अच्छा, आम्हाला सांग, काय हवंय तुला? मुलगा की मुलगी? तुझ्यासारखाच एक राजकुमार. विक्रमराजे आमच्यापासून दूर गेले, आमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झाले, घर फुटायची वेळ आली. खूप सहन केलं आम्ही, खूप सहन केलं. साईमा या घरात मोठ्या आहेत. त्यांनी कुणाला स्वीकारायचं आणि कुणाला नाही हे त्यांनीच ठरवायचं. त्यांच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आणि साईमाना नक्की कशात आनंद झाला हे न समजण्या एवढे आम्ही दूधखोळे नाही. आम्हाला एवढंच म्हणायचंय की घरातल्या सगळ्यांना आनंद द्यायचा की नाही हा निर्णय तुमच्या हातात आहे. घरातले करते करविते तुम्ही आहात, त्यामुळे निर्णय तुमचाच असेल. आम्ही तुमच्यावर का चिडू साहेब? आम्ही नाही होत तुमच्यावर नाराज. नाही आदित्यराजे, आम्ही खरंच खूप चुकलो. आम्हाला माहितीये आम्ही तुमच्याशी वाईट वागलो, देवयानीशी वाईट वागलो, सतत अपमान करत राहिलो. तुम्ही आमचा आदर केलात, तुम्ही आमच्यावर प्रेम केलं, पण याची जाणीव आम्हाला कधी झाली नाही. आता तर आम्हाला सतत वाटतं की देवयानीच्या ऐवजी आमचाच अपघात झाला असता तर खूप बरं झालं असतं. साईबा प्लीज, काय बोलताय तुम्ही? साईबा, तुम्ही आम्हाला हव्यात, आम्हाला देवयानीला, आम्हाला सगळ्यांना हव्यात तुम्ही.